ओम जनार्दनाय नमः। 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 निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने देशासाठी 1.25 कोटी तास श्रमदान संकल्प अंतर्गत 1100 गावांमध्ये महाश्रमदान सोहळा दिनांक 11 मे 2025 रोजी संपन्न होत आहे। सर्व भाविक भक्त व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे, निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी समाज उद्धाराकरता श्रमदान, अनुष्ठान, गुरुकुल, गोसेवा व कृषी व ऋषी सेवा या 5 परंपरा सुरू केल्या। श्री बाबाजी श्रमदानाचे महत्त्व सांगताना सांगायचे, जो करेल श्रमदान त्यास घडेल 4 धाम। 4 धामाची यात्रा केल्याचे पुण्य श्री बाबाजींनी श्रमदानामध्ये सांगितले। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने देशासाठी 1.25 कोटी तास श्रमदान करण्याचा संकल्प केलेला आहे। या संकल्पाचा एक भाग म्हणून दिनांक 11 मे 2025 रोजी आपल्या गावातील सर्व जय बाबाजी भक्त परिवार तसेच गावातील आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय व इतरही संघटन मधील सर्व कार्यकर्ते तसेच सर्व ग्रामस्थ यांनी या श्रमदान संकल्पामध्ये सहभागी होऊन देव देश धर्माचे ऋण कमी करून श्री बाबाजींचा आशीर्वाद प्राप्त करावा ही नम्र विनंती। दिनांक 11 मे 2025 रोजी आपल्या गावामध्ये जे श्रमदान आपल्याला करायचं आहे त्याची रूपरेषा पुढील प्रमाणे असावी। पहाटे 5 ते 7 विधी, सत्संग, आरती व नाश्ता। सकाळी 7 ते 12 या वेळेत श्रमदान करावे। 12 ते 1:30 या वेळेमध्ये भोजन प्रसाद आपण घ्यावा। 1:30 ते 2:30 या वेळेमध्ये गावातील मंदिरांची स्वच्छता करून 2:30 ते 3 आपण विश्रांती घेऊ। पुन्हा 3 ते 6 श्रमदान करून 6 ते 7 या वेळेत विधीपाठ, आरती करून श्रमदानाची समाप्ती करावी। 11 मे 2025 रोजी आपण आपल्या गावात काय श्रमदान करू शकता? विशेषतः गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा परिसर स्वच्छ करणं, गावातील विद्यालय अर्थात शाळांमध्ये स्वच्छता करणं, गावातील स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता करणं, गावातील सर्व मंदिरांची स्वच्छता करणं, गावामध्ये ग्राम स्वच्छता करणं, गावातील ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील किंवा पाणी साठवणुकीच्या टाक्या असतील ती सर्व टाकी स्वच्छता करणं, त्याचबरोबर गावामध्ये जलसंधारांचे कामं करणं, असे विविध प्रकारचे श्रमदान आपण 11 मे रोजी आपल्या गावामध्ये करू शकता। या श्रमदानामध्ये आपण आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग कसा होईल याकरता विशेषतः प्रयत्न करावा आणि श्रमदान पूर्ण झाल्यानंतर आपल्या गावातील ग्रामसेवक असेल किंवा मुख्य अधिकारी असेल यांच्याकडनं श्रमदान केल्याचं पत्र आपण प्राप्त करावं। धन्यवाद। जय बाबाजी।